नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री इंडिया या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आजचा विषय आहे कांदा बाजारभाव आणि त्याची पुढील वाटचाल. तर जसं की आपण मागच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कांद्याला 4,000, 5,000, 6,000 हे जे खूप लोक बोलत होते, अशा अफवा उडत होते, या सर्व अफवा आहेत म्हणून. कारण की प्रत्यक्ष शेतकऱ्याला सुद्धा माहीत आहे की प्रत्यक्षात हा भाव भेटणे किती कठीण आहे. हा तर खूपच, पण याच्या अर्धासुद्धा भाव भेटणे खूप कठीण आहे. त्यामुळे आपण सुरुवातीपासून हेच सांगत आलेलो आहे की आपल्याला जो अपेक्षित भाव आहे तो मिळाल्यानंतर आपण विक्री करावी. तर मग आता सध्या भाव काय आहे? तर जो सरासरी सध्या दर आहे तो आपल्याला 1,500 रुपये ते 2,000 रुपये याच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. कारण की सध्या आता मार्केटमध्ये जो लोकल कांदा आहे त्याची आवक वाढण्याच्या दिशेने आहे. त्यामुळे ठराविकच बाजारपेठांमध्ये 2,500 पर्यंत भाव पोहोचलेला आहे. तो सुद्धा A1 क्वालिटी माल जो आहे त्याचा. आता पुढे हे दर कसे राहतील? तर आणखी 15 ते 20 दिवस हा दर टिकून राहण्याची शक्यता आहे. कारण की जोपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात आवक ही होणार नाही तोपर्यंत आपल्याला कांद्याला हेच दर टिकून बघायला मिळतील. यामध्ये फार जर वाढ झाली तर 400 ते 500 रुपयापर्यंत ते पण खूप झाली एवढी वाढ होऊ शकते. किंवा जर याहून दर रिव्हर्स आले तर 100 ते 200 रुपयांनी यामध्ये रिव्हर्स आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यामुळे विक्री करताना आपला योग्य तो निर्णय घ्यावा. मग आता ह्या ज्या अफवा होत्या ह्या खरंच पुढे सुद्धा अफवा ठरणार आहेत की आपल्याला भाव मिळणार आहे. तर झालं असं की बांगलादेश हा भारताकडून कांद्याची आयात करणारा सर्वात मोठा देश होता व त्यांनी कांद्याच्या आयातीला नकार दिल्यामुळे हे चित्र आपल्याला बाजारभावाचं दिसून येत आहे. यावर्षी कांद्याची लागवड खूप कमी प्रमाणात आहे, परंतु हे जे बांगलादेशसोबत भारत सरकारचं एका प्रकारे धोरण आहे, ते दोन्ही देशांचे धोरण हे मॅच होत नाही आहे. त्यामुळे आपल्याला सध्या तरी कांद्याला हाच दर पाहायला मिळेल व पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडा चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य तो विक्रीचा निर्णय आपण घ्यावा ही नम्र विनंती. तरी अशाच व्हिडिओ करता व भाजीपाला बाजारभावाकरता आपल्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करावे. धन्यवाद.